सर्वप्रथम सर्वांचं आज मी स्वागत करतो. आपण पाठीमागच्या लेक्चरला हे पाहिलं होतं या आधीच्या की समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व काय, इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेता येते, देशाचे आर्थिक धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त असते. याशिवाय देशातील आर्थिक समस्यांचे निराकरण करता येते. आर्थिक समस्यांची सोडवणूक समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे करता येते. आपल्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करता येते. देश विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे आपणास मिळते. तसेच अर्थव्यवस्थेतील विविध अशा चलनविषयक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मदतीने करता येतो. त्याचबरोबर अनेक व्यक्तिगत घटकांचाही अभ्यास यामध्ये करता येतो. हे पाहिल्यानंतर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा काय किंवा दोष काय आहेत. विच इज द लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व जरी विविध मुद्द्यांच्या आधारे आपण पाहिलं असलं ते किती उपयुक्त आहे, ते महत्त्वाचं आहे, उपयोगी आहे, हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्या अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या वापरावर काही मर्यादा येतात. त्या मर्यादा कोणत्या? तर पहिली मर्यादा आहे ती म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्रात बऱ्याच वेळा निष्कर्ष चुकीचे येण्याची शक्यता असते. रिस्क ऑफ रॉंग कन्क्लुजन. हा एक धोका आहे की चुकीचा निष्कर्ष निघण्याची शक्यता असते. कारण समजा देशामध्ये भाववाढ होत आहे, तर भाववाढ जर होत असेल तर अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकात भाववाढ होते असं नाही. काही वस्तूंच्या बाबतीत भाववाढ होत असते तर काही विशिष्ट वस्तूंच्या बाबतीत भावघटही असते. परंतु सरासरी धोरणाचा जर वापर केला, सरासरीचा वापर केला तर असं दिसून येते की किमती वाढतात म्हणून देशात भाववाढ होत आहे, असा अवाजवी निष्कर्ष या समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीमुळे निघू शकतो. मग सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढतात असं नाही, काही वस्तूंच्या कमी पण होतात, पण त्याचा या ठिकाणी विचार होताना दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा एक धोका आहे, निष्कर्ष चुकीचा निघण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला आपल्या देशात कर देणारे लोक आहेत, म्हणजे प्राप्तिकर भरणारे लोक आहेत, उत्पन्न कर भरणारे लोक आहेत. पण काही लोक उत्पन्न कर बुडविण्याचाही प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नाही की सगळेच लोक उत्पन्न कर बुडवण्याच्या मागे लागलेले असतात. समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीचा जर वापर केला, समूहाचा जर या ठिकाणी विचार केला तर काही व्यक्ती कर बुडवतात म्हणून सगळ्या व्यक्ती कर बुडवणारे असतात असा निष्कर्ष निघण्याची शक्यता असते, पण तो चुकीचा आहे. त्याचबरोबर दुसरी मर्यादा आहे ती म्हणजे डिफरंट फॅक्टर्स. वेगवेगळे घटक आहेत समग्रलक्षी अर्थशास्त्रात. हे अनेक घटकांचा समूह म्हणजे मोठा घटक असतो. म्हणून असा एखादा मोठा घटक त्याच्याबद्दल आपण निष्कर्ष काढत असताना हे विचारात घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये अनेकविध स्वरूपाचे घटक असतात. त्याचा विचार यामध्ये होताना दिसून येत नाही. उदाहरणार्थ समजा 6 सफरचंद अधिक 6 सफरचंद जे एकूण 12 सफरचंदे आहेत असा आपल्याला निष्कर्ष काढता येईल. पण समजा 12 फळं आहेत असं सांगितलं तर त्यामध्ये 6 सफरचंद आणि 6 आंबे आहेत, तर या ठिकाणी संपूर्ण समाधान होत नाही. या ठिकाणी या 12 फळे याच्यामध्ये 6 सफरचंद आणि 6 आंबे आहेत हे काय समजून येत नाही आपल्याला. त्याचबरोबर 12 वस्तूंचा एक गट आहे असं समजा, त्यामध्ये 6 सफरचंद आहेत आणि 6 पेन आहेत आणि आपण 12 वस्तू असा निष्कर्ष काढला तर याचा नीट अर्थबोध होत नाही. आणि त्यामुळे या समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीच्या वापरावर अर्थशास्त्रात अनेक मर्यादा येतात. सर्रास याचा वापर करता येत नाही. काही
जाणीवपूर्वक विवेकशीलतेनंच याचा वापर करावा लागतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे अपूर्ण व संकुचित इम्परफेक्ट ॲनालिसिस. तिसरा मुद्दा हा समग्रलक्षी अर्थशास्त्र हे अपूर्ण प्रकारचे किंवा संकुचित स्वरूपाचे विश्लेषण असू शकते, कारण समूहात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिगत घटकाचा सखोलपणे पूर्णांशाने यात विचार केला जात नाही. हा सर्व व्यक्तिगत घटकांचा एक एकत्रित अभ्यास असतो आणि म्हणून असं म्हणतात टीकाकार की समग्रलक्षी अर्थशास्त्र हे एक अपूर्ण आहे, संकुचित आहे, इम्परफेक्ट ॲनालिसिस असं म्हणतात. उदाहरणार्थ मोठ्या उद्योगधंद्यांचा अभ्यास जर केला तर यामध्ये अनेक प्रकारचे मोठे उद्योग असतात. उदाहरणार्थ साखर उद्योग, लोखंड व पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग. पण यातल्या सर्व मोठ्या उद्योगांच्या समस्या एकसारख्या असतात असे नाही. साखर उद्योगाच्या समस्या वेगळ्या आहेत, लोखंड पोलाद उद्योगाच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सिमेंट उद्योगाच्या समस्या वेगळ्या असतात. म्हणून सर्व मोठ्या उद्योगांच्या समस्या एकसारख्या नसतात, त्याच्यामध्ये भिन्नता दिसून येते आणि अशा प्रकारची ही भिन्नता समग्रलक्षी अर्थशास्त्रात दाखवता येत नाही, दिसून येत नाही किंवा सांगता येत नाही. त्याचबरोबर पुढचा असा मुद्दा आहे की डिमेरिट्स इन ॲव्हरेज, सरासरी काढण्यातील दोष. समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे समूहाचा अभ्यास. समूहामध्ये साधारणपणे सरासरी पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ साधा किंमत निर्देशांक तयार करताना काही निवडक वस्तूंचा विचार आपण केला आहे. ज्वारी, गहू, तांदूळ, कापड, घर आणि इंधन अशा 6 वस्तूंचा विचार केला आहे. समजा ज्वारी, गहू, तांदूळ आणि कापड यांच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले नाहीत, पण इंधन म्हणजे तेल, खनिज तेल, इंधनाच्या आणि घराच्या किमतीमध्ये जर समजा मोठी वाढ झाली तर सर्वसाधारण किंमत निर्देशांक यामध्ये आपल्याला मोठी वाढ झाल्याचे दिसून येते आणि म्हणून सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत असा एक चुकीचा निष्कर्ष यातनं निघू शकतो. डिमेरिट्स इन ॲव्हरेज, सरासरीमधले हे काही दोष आहेत. सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या नाहीत, तर काही वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर जर वाढल्या तर त्यामध्ये सरासरी पद्धतीनुसार त्या किमती जास्त वाढल्या आहेत आणि एक चुकीचा निष्कर्ष यावरनं निघू शकतो. प्रॉब्लेम्स इन मेजरमेंट, हे मोजमापातील अडचणी आहेत. समग्रलक्षी आर्थिक चलांचे मोजमाप करताना अनेक तात्विक आणि सैद्धांतिक व्यावहारिक अडचणी आपल्या अनुभवास येतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, किंमत निर्देशांक, रोजगार पातळी. यापैकी समजा किंमत निर्देशांक तयार करताना मूळ वर्षाची निवड करायची आहे, ते कोणतं वर्ष निवडायचं? एखाद्या विशिष्ट वस्तूची निवड करायची आहे, ती वस्तू कोणती हे ठरवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. समजा 10 वर्षांच्या किमतींचा विचार केला जातो, मग या 10 वर्षातील मूळ वर्ष कोणते धरायचे असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं ही अडचण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये निर्माण होते. मोजमाप करण्यामध्ये समग्रलक्षी आर्थिक चलांचे अनेक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करायचे आहे, मग ते कोणत्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नातलं मोजमाप करायचं? कच्च्या मालाचं करायचं का, पक्क्या मालाचं करायचं का, अशा अनेक अडचणी आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना गव्हाचा राष्ट्रीय उत्पन्नात गव्हाच्या उत्पादनाचा जर समावेश केला, गव्हाचे उत्पादन आपण एकदा मोजले, तर मग बिस्किटांच्या उत्पन्नाचा पण समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचं असं ठरवलं तर गव्हाच्या उत्पन्नाचा 2दा समावेश होण्याची त्यामध्ये शक्यता असते आणि म्हणून दुहेरी मोजमापाची अडचण याच्यामध्ये निर्माण होते.
अचूक विश्वसनीय अशा प्रकारे मोजमाप समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होणं हे अवघड आहे. त्याचबरोबर व्यक्तिगत घटकांकडं दुर्लक्ष केलं जातं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये. उदाहरणार्थ, भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मोजत असताना वार्षिक आर्थिक विकासाचा वेग समजा आता या सध्याच्या काळामध्ये अत्यंत घटलेला दर आहे. याचा अर्थ तो एका विशिष्ट वर्षात प्रत्येक वेळी तो घटलेला आहे असं नाही. समजा 2.5% इतका वेग आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा, तर तो 2.5% वार्षिक वेग सगळ्याच उत्पादनांच्या बाबतीतला तो नसतो. काही उद्योगांचा विकास दर जास्त असतो तर काहींचा कमी असतो, आणि म्हणून सर्वच क्षेत्रात तो उच्च दर्जाचा विकास दर असतो असा निष्कर्ष काढणं हे चुकीचं ठरतं आहे. त्यामुळे व्यक्तिगत घटकांच्याकडे दुर्लक्ष या ठिकाणी होतं आहे, आणि त्यामुळे हे निष्कर्ष बऱ्याच वेळेला अपुरे ठरल्याचे आपल्याला दिसून येते. नो फोकस ऑन पर्सनल फॅक्टर्स. व्यक्तिगत घटकांकडे लक्ष देता येत नाही समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये, आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक मर्यादा आहेत. इतरही अनेक मर्यादा आहेत समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये. कल्याणाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी करता येत नाही. शिवाय समूहाबाबत काढलेले निष्कर्ष व्यक्तिगत घटकाबाबत खरे ठरतीलच असे सांगता येत नाही. असे अनेक अशा प्रकारचे दोष आहेत, मर्यादा आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र विश्लेषण पद्धतीच्या वापरावर. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा वापर करताना तो विचारपूर्वक केला पाहिजे, सारासार विचार करून केला पाहिजे, विवेकबुद्धीने त्याचा वापर केला पाहिजे. कारण याच्यावर काही मर्यादा आहेत, याच्यात काही दोष आहेत, आणि त्यामुळं समग्रलक्षी अर्थशास्त्रीय पद्धतीचा वापर करताना अर्थव्यवस्थेतल्या अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेचा या सगळ्या मर्यादांचा विचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे तिथं सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा वापर करावा लागतो. ज्या ठिकाणी एकूणाचा समूहाचा सर्वांगीण अभ्यास करणे योग्य असते त्या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा आपल्याला वापर करता येतो. पुन्हा एकदा आपण याचा आढावा घेऊया की आज आपण ज्या पाहिलेल्या आहेत त्या समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणाच्या मर्यादा. यामध्ये पहिला मुद्दा आहे तो रिस्क ऑफ रॉंग कन्क्लुजन, चुकीचे निष्कर्ष निघण्याची शक्यता असते. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे डिफरंट फॅक्टर्स. समूहामध्ये वेगवेगळे घटक असतात, त्याचा या ठिकाणी विचार केला जात नाही. इम्परफेक्ट ॲनालिसिस, अपुरे विश्लेषण. समग्रलक्षी अर्थशास्त्रातील विश्लेषण बऱ्याच वेळेला अपुरे ठरते, सर्वांगीण विश्लेषण अभ्यास होत नाही. डिमेरिट्स इन ॲव्हरेज, सरासरी काढण्यामध्ये जे दोष आहेत ते सगळे यामध्ये येतात. प्रॉब्लेम्स इन मेजरमेंट, मोजमाप करताना या ठिकाणी अडचणी येतात, आणि व्यक्तिगत घटकांचा यात अभ्यास केला जात नाही. नो फोकस ऑन पर्सनल फॅक्टर्स. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा वापर करताना काळजीपूर्वक केला पाहिजे, जपून केला पाहिजे. आवश्यक आहे तिथे वापर करायचा. जिथं सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धतीचा वापर करणं योग्य आहे त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रीय पद्धतीचा वापर करता येतो. कुठलीही पद्धत अर्थशास्त्रीय विश्लेषणासाठी एकच एक अशी निर्दोष पद्धती अस्तित्वात नाही, आणि त्यामुळं अर्थशास्त्रातली परिस्थिती पाहून, अर्थव्यवस्थेतली परिस्थिती पाहून जिथं ज्या पद्धतीचा वापर करणे योग्य आहे तिथं त्या पद्धतीचा वापर करून अर्थशास्त्रीय प्रश्नांचा अभ्यास करावा, हे उत्तम ठरेल. धन्यवाद.